नमस्कार, मी दादासाहेब नीळ प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सध्या सोलापूर रणधुमाळी 2026 महानगरपालिका रणसंग्राम सुरू आहे। या निवडणुकीमध्ये अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरलेत। विजयाचा गुलाल उधळण्यासाठी प्रत्येक उमेदवार हा डोर टू डोर प्रचार करताना आजपासून दिसतोय। प्रभाग क्रमांक 19 मधून कविताताई हिरालाल गज्जम यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांना अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे। प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि प्रचार करत असताना त्यांना कोणकोणत्या समस्या दिसल्या हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतच आहोत। सर्वप्रथम त्यांचं आपण स्वागत करूया। नमस्कार। सर्वप्रथम आपण आपला परिचय करून द्यावा। मी कविता हिरालाल गज्जम प्रभाग 19 मधून उमेदवार म्हणून निवड झाली आहे। आणि आपलं शिक्षण? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कॉमर्स झाले आहे। तर या प्रभागामध्ये एक शिक्षित म्हणजे सुशिक्षित आणि ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीधर उमेदवार मिळालेले आहेत। त्याचबरोबर दुसरा प्रश्न आपण या ताईंना विचारूया। या प्रभागामध्ये आज प्रथम प्रचार करत असताना तुम्हाला कोणत्या समस्या नागरिकांनी सांगितल्या? प्रभागामध्ये प्रचार करत असताना गटाराची समस्या आहे, पाण्याची आहे आणि पाणी एक बेरात्री येते पाणी, त्याची एक समस्या आहे। आणि रोड तर झालेला आहे, तर अजून क्वचित थोडं रोड होणार आहे, तर त्याची एक समस्या आहे। आणि लाईटची एक समस्या आहे। तर ते सगळं आता बघितलेलं आहे, करून करून निवडणूक झाल्यावर निवडल्यावर आम्ही करून घेणार आहोत। तर अतिशय चांगल्या प्रकारचा निर्धार आणि मानस या उमेदवारांचा आहे। निश्चितपणे या प्रभागामध्ये आपली विजयाची नांदी दिसून येते आणि हा विजय झाल्यानंतर निवडून आल्यानंतर महापालिकेमध्ये आपण गेल्यानंतर सर्वप्रथम कोणता प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्याल? पाण्याची समस्या सोडवण्याचे मी प्राधान्य देईन। पाणी येते पण क्वचित येते आणि बारीक येते पाणी। या प्रभाग मध्ये नुसतं पाण्याची समस्या खूप आहे, ते सोडवण्याचा मी खूप प्रयत्न करीन। या हद्दवाढ भागामध्ये वास्तविक पाहता यंत्रमागधारक आणि विडी कामगार महिला जास्त प्रमाणात आहेत। तर या विडी कामगार महिलांसाठी आपण कोणता मानस घेऊन काम करणार आहात? बिडी कामगाराची समस्या हे नुसतं पाण्यासाठीच आहे। पाणी ना नुसतं मध्यरात्री येते। एकतर बिडी कामगार दिवसभर काम करून थकलेले असतात, त्यामुळं पाणी अपरात्री आल्यावर ना खूप त्रास आहे त्यांना। ते पाणी दिवसा येण्याची खूप प्रयत्न करू। बरोबरच या विडी कामगारांसाठी काही योजना आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहात का? मी बिडी कामगार यांच्यासाठी पंतप्रधान आयुष्यमान योजना आणि उज्ज्वला गॅस योजना आणि लाडकी बहीण योजना अनेक अशा मी योजनाची प्रयत्न करीन। आणि या 10 दिवसाच्या प्रचारादरम्यान आपण मतदारांना कोणकोणती आश्वासनं देणार आहात? या प्रभागातले 19 प्रभागातले ताई चौक, देसाई नगर आणि बोळकट नगर पाणीचे, ड्रेनेजचे आणि रस्त्याचे काम थोडे उरलेले आहेत, ते मी निवडून आल्यावर पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार। त्याचबरोबर आपल्याला या प्रभागामध्ये लोकांनी म्हणजे मतदारांनी का निवडून द्यावं असं वाटतं? भाजप पक्षाने खूप केलेले आहे। मोदी सरकारच्या या माध्यमातून लाडकी बहीण योजनाचा प्रभाव खूप पडलेला आहे, त्यामुळे भाजप पक्ष येणार हे आपल्याला 100% निकाल आहे। धन्यवाद।